मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही अनिरुद्धला बाजूला ठेवा किंवा आई कुठे काय करतेला. तरुण मुलींचे जे इश्यूज होते जे सहसा डिस्कस केले जायचे नाही, पण या मालिकेच्या माध्यमातून आम्ही ते मांडले आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केले. हर्षवर्धन शिव्या खाईल. दोघींचा हे प्रोमो पाहून काही मेसेज कॉल आला का? आणि तुम्ही मधुर आणि ताईची एक वेगळ्या धाटणीची मालिका येते, तर तुमचं काही त्यावर बोलणं झालं? नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्टार प्रवाह वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे. वचन दिले तू मला, आणि कमबॅक झालं आहे खरं तर आपल्या लाडक्या अनिरुद्ध देशमुखचं. म्हणजेच मिलिंद सर, खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मी खूप छान आहे, थँक्यू सो मच. मी म्हटलं तसं की अनिरुद्ध म्हणजे लोकांच्या तर मनात डोक्यात अजूनही तुम्ही म्हणजे अनिरुद्ध देशमुखच आहे. आता आणखीन एक नवीन जबाबदारी तुम्ही घेऊन येत आहेत, तर सगळ्यात आधी अनिरुद्ध देशमुखला थोडंसं बाजूला ठेवा, अशी प्रेक्षकांकडे काय मागणी आहे? खूप प्रेम केलं. मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही अनिरुद्धला बाजूला ठेवा किंवा आई कुठे काय करतेला. ते मनात बसलेलं आहे. ते लोकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं आहे आणि मला हे मायबाप प्रेक्षकांचं कौतुक वाटतं, कारण मला खूप शिव्या पण दिल्या आणि याच प्रेक्षकांनी माझं कौतुक पण केलं की खूप उत्तम अभिनय झाला, हे झाला आहे. म्हणजे हे सुजाण प्रेक्षक आहे ज्यांना माहिती आहे की ही भूमिका आहे, आणि या प्रेक्षकांना हेही माहिती आहे की आता हर्षवर्धन जागीरदार ही भूमिका करतो आहे मिलिंद गवळी. त्यामुळे भूमिकेवर प्रेम करतात, मालिकेवर प्रेम करतात. ती मालिका वेगळी होती, त्यातले कलाकार वेगळे होते. ही मालिका कंप्लीट वेगळी आहे, त्याचा विषय कंप्लीट वेगळा आहे. वचनं दिले तू मला ही मालिका म्हणजे त्याचा विषय खूपच इंटरेस्टिंग. म्हणजे मी जेव्हा ऐकला तेव्हा मला असं वाटतं आत्ताच्या काळाची गरज आहे. या मालिकेमध्ये जी ऊर्जाची भूमिका करते किंवा शौर्य मुलाची जो भूमिका करतो, त्या दोघांची कॅरेक्टर्स इतके इंटरेस्टिंग आहेत. लोक आयडेंटिफाय करतील, हा विषय आयडेंटिफाय करतील. आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा वेळेला अन्याय होतो, तो अन्याय सहन करायची सवय झाली आहे, कारण आपल्याला वर्षानुवर्ष कोर्टाची पायरी चढायची नाही वगैरे असं म्हटलं जातं. पण कदाचित मालिकेतनं जो विषय मांडला आहे तो मनोरंजन पण करेल आणि प्रबोधन पण करेल. कदाचित खूपशा लोकांना असं वाटेल की हे आपल्या बाबतीत घडलं आणि याच्यावर तशी ऊर्जाने ॲक्शन घेतली आहे, तशी ॲक्शन घ्यायला. त्यामुळे अनिरुद्ध एक वेगळा विषय, त्याच्यातनं पण बरंच समाज प्रबोधन पण झालं, कारण त्या मालिकेमध्ये पण असे विषय मांडले होते. म्हणजे मलाही अभिमान वाटायचा की तरुण मुलींचे जे इश्यूज होते जे सहसा डिस्कस केले जायचे नाही, पण या मालिकेच्या माध्यमातून आम्ही ते मांडले आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केले. बरेचसे नवरा बायकोंचे इश्यूज आहेत, कौटुंबिक इश्यूज आहेत, ते मांडले आणि त्या लोकांनी खूप लॉकडाऊनमधले इश्यूज आम्ही लॉकडाऊनमध्ये शूट करत होतो त्यावेळेला लोकांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यामुळे या मालिकेमध्ये पण कोर्ट आहे, वकील आहे, पण ही कौटुंबिक सिरियल आहे, ही प्रेमकथा आहे. एक छानसं मुलाचं आणि वडिलांचं नातं आहे, सुनेचं आणि सासऱ्याचं एक वेगळं नातं आहे. दोघेही वकील आहेत, तत्वानी वेगळे विचार असले तरीसुद्धा एक कुटुंब आहे, आणि खूपशा इंटरेस्टिंग गुंतागुंतीचं नात्यांचे गुंतागुंत आहे. तर इंटरेस्टिंग आहे नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात की अनिरुद्धला प्रेक्षकांनी प्रेमही दिला आणि शिव्याही घातल्या. प्रोमोमधून हर्षवर्धनही थोडंफार शिव्या खाईल असं वाटतंय का? नाही, हर्षवर्धन शिव्या खाईल, कारण हर्षवर्धन एक निष्णात वकील आहे, कायद्याची त्याला खूप जाण आहे, आणि त्याच्या दृष्टीने तो जे करतो आहे ते योग्य आहे. कदाचित लोकांना, प्रेक्षकांना किंवा ऊर्जा आणि त्यांना ते योग्य वाटत नाही, पण त्याचं काय आहे, अनिरुद्धचं म्हणणं आहे की मी वकील आहे, माझं काम आहे, माझ्याकडे जो क्लायंट येतो त्याच्या बाजूनी लढायचं. बरं, तो कायदा बदलतो का? तर कायदा बदलत नाही. तो कायद्याच्या अनुषंगाने जे जजसमोर मांडता येईल ते मांडतो आणि तो केस जिंकतो. त्याच्याकडे ज्या व्यक्तीवर अन्याय झाला तो जर त्याच्याकडे पहिला आला असता, त्याची केस, तर तो त्याच्यासाठी लढला असता. त्याचं म्हणणं असं आहे की अन्याय झाला त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं का? तर वाटतं, पण माझं काम काय?
की माझ्या अशिलाचं, माझ्या क्लायंटचं म्हणणं मला मांडायचं आहे किंवा त्याची बाजू मांडायची आहे जजसमोर, आणि ते तो खूप छान पद्धतीने मांडतो. हरणं हे त्याला त्याच्या शब्दकोशातच हा शब्दच नाही आहे. त्यामुळे खूप स्ट्रॉंग आणि खूप इंटरेस्टिंग आणि निष्णात वकिलाचं कॅरेक्टर आहे. त्यामुळे लोक प्रेक्षक शिव्या देतात, प्रेम करतात पेक्षा ते ही मालिका ज्या पद्धतीने आपलीशी करून घेतात, आम्हाला एक्सेप्ट करतात, ते महत्त्वाचं आहे. आणि ते एक्सेप्ट केल्यानंतर आपोआपच बऱ्याचशा वेळेला वाहवा पण निघते, शिव्या पण निघतात, आणि ते त्यांचं पाहिजेत, कारण तेच मायबाप प्रेक्षक, त्यांच्यासाठीच तो सगळा अट्टहास करतो. आणि आई कुठे काय करतेला खूप प्रेम मिळालं. नंतर स्टार प्रवाहावरतीच संजना आली, अरुंधती येते, आणि मग प्रेक्षक वाट पाहत होते की अनिरुद्ध कधी येत आहेत. आता पुन्हा स्टार प्रवाहावरच तिघा आल्या आहेत. तिघांची पुन्हा पुन्हा शोज निमित्त, अवॉर्ड शो निमित्त भेटीगाठी होत राहतील. त्या दोघींना सांगितलं तुम्ही स्टार नाही. प्रवाहावर मी पण आलोय? नाही, सांगायची गरज नाही, कारण प्रोमो जेव्हा आला त्यावेळेलाच सगळ्या प्रेक्षकांसमोर, आणि आम्ही सगळे कलाकार आहे, स्टार प्रवाहावर आम्हाला सगळ्यांना काम करायला खूप आवडतं. आम्ही हे तिघंच नाही, तर आता निरंजन पण आला आहे. तर स्टार प्रवाहाने 5 वर्षामध्ये आम्हाला इतकं भरभरून प्रेम दिलं, इतकं यश दिलं, आम्हाला इतका मान दिला. त्यामुळे हे मला होम प्रोडक्शन असल्यासारखं वाटतं किंवा इथे काम करायला खूप छान वाटते. कारण स्टार प्रवाहाची जी सतीश राजवाडे हेड आहेत किंवा त्यांची जी टीम आहे ती इतकी पॅशनेट आहे, इतकी कामाशी प्रामाणिक आहेत. तर अशा लोकांबरोबर काम करायला किंवा त्यांच्या त्या टीमबरोबर काम करायला मला खूप आवडतं. आणि ते काम खरंच चांगलं पण होतं आणि आमचं कौतुक होतं. पण आमच्या कौतुकामागे ही जी टीम आहे, म्हणजे या मालिकेचा जो निर्माता आहे शशांक सोळंकी, हा एक अतिशय उत्कृष्ट निर्माता आहे. आणि सुदैवाने किंवा माझ्या नशिबाने तो माझा बालमित्र, म्हणजे कॉलेजचा मित्र आहे. एका वर्गात एका बेंचवर आम्ही एकत्र बसून शिक्षण एकत्र केलं आहे. मग आमचे प्रवास या क्षेत्रामध्ये इतकी वर्ष दोघेही वेगळे, तो निर्माता झाला, मी कलाकार झालो. त्यामुळे एक छान टीम आहे. आई कुठे काय करते ते मला वाटतं सगळेच कलाकार स्टार प्रवाहावर काम करायला उत्सुक आहे आणि आम्हाला आवडतं, सगळ्यांनाच आवडतं काम करायला. आणि त्या दोघींचा हे प्रोमो पाहून काही मेसेज कॉल आला का? आणि तुम्ही मधुराणी ताईची एक वेगळ्या धाटणीची मालिका येते, तर तुमचं काही त्यावर बोलणं झालं? नाही, आमचं बोलणं होत नाही कोणाचंच, कारण कोणीच एकदा मालिका संपली तर माझा असा रेकॉर्ड आहे की मी 20-25 वर्षानंतर त्या कलाकारांबरोबर काम करतो. कारण आमच्या हातात नसतं की कोणाबरोबर काम करायचं, कोणाबरोबर काय करायचं नाही. एका कलाकाराला एकदा का, म्हणून मी प्रत्येक वेळेला काम करताना मला असं वाटतं की हा शेवटचा दिवस आहे. एकदा का आम्ही मालिका संपली किंवा सिनेमा संपला, ती परत कधी भेट होईल ते आमच्या हातात नसतं. तर आमचं बोलणं होत नाही, पण आमच्या शुभेच्छा नेहमी असतात. ती मालिका तर उत्कृष्ट आहे. त्यात अरुंधती जी मधुराणी पण आहे आणि अमोल कोल्हे तो माझा अतिशय जवळचा मित्र पण आहे. इतका उत्कृष्ट कलाकार आहे आणि विषय कमालचा आहे. सावित्रीबाईंचा विषय मांडला लोकांसमोर, तो इतका इन्स्पायरिंग आहे. त्याचा प्रोमो बघितला मी. त्या लहान मुलींनी सती जाऊ नये म्हणून तो हे केला, ती विरोध करते. तो खूप छान लोकांना भावणारे विषय. आणि खरंच स्टार प्रवाहाचं कौतुक करण्यासारखं आहे की प्रत्येक विषय हे ते इतक्या छान पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे लपंडाव आहे किंवा आता सावित्री येते किंवा माझं येते, आणखीन एक सगळे येणार आहे. आणि मला असं वाटतं हे कुटुंब आहे. कधी आज हा आला, कधी मी आलो, कधी ते आलं, असं होत राहणार. नक्कीच. आणि आता तर मालिका सुरू होते, 5 वर्ष तर काही थांबणार नाही, जसा रेकॉर्ड. ते खरं सांगू का, ते प्रेक्षकांचं प्रेम आहे, प्रेक्षकांवर ते आहे. 5 वर्ष थांबणार नाहीपेक्षा 5 वर्ष सातत्याने आम्हालाही प्रामाणिक काम करायला लागणार आहे. जे आम्ही करणार तेच वचन दिले मी तुला जे आहे ना, तेच वचन आम्ही प्रेक्षकांना देतो की प्रामाणिक काम करतो. आणि ही आशा धरतो की 5 वर्ष काय, आणखीन जे त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष ही मालिका चालू दे, लोकांचं मनोरंजन होऊ दे, लोकांचं प्रबोधन होऊ दे, ही अशीच आमची इच्छा असते. नक्कीच सर.
आता भेटत राहू. मालिका सुरू होते वेगवेगळ्या कारणांमुळे. आत्ता निरोप घेते. खूप खूप शुभेच्छा नव्या भूमिकेसाठी. थँक्यू सो मच. खूप खूप आभार.